हॅलो चेक. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आमागरितम शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रयज्ञ करू. शब्द आमचा जीवत जीवन, शब्द धन जन वाटवलं का तुका म्हणे शब्दाचीच देव. शब्दाचीच गौरव पूजा करू. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 दापोली पोलीस पाटील संघटना आयोजित हे मानाची सन्मानाच्या अभिमानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये या सकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांना मला मॅचकडे घेऊन जावं लागेल, कारण एक महत्त्वपूर्ण मॅच आपण बघतोय. इथे आरजे स्पोर्ट शिवाजीनगरचा संघ एक बलाढ्य अलायन्स इलेव्हन या बलाढ्य टीमच्या विरोधामध्ये खेळताना दिसणार आहे. ज्या टीममध्ये सगळे नामांकित वीर असेल तर दुसऱ्या बाजूला सौरभ पवार असेल, त्याचबरोबर रोहित पवार सारखे एक क्लासिकल प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळू शकतील. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळू शकेल. सौरभ पाटील आणि तेरेकरची जोडी असेल. अलायन्स इलेव्हन या टीमचे जे खऱ्या अर्थानं मॅनेजर खुश आहेत, स्वप्नील जी एलवे आहेत, अगदी संपूर्ण टीम वरती परिपूर्ण लक्ष ठेवलं जातंय त्यांच्या माध्यमातून. कोणत्या खेळाडूला कोणत्या नंबरला पाठवलं जाईल त्याच्यावर देखील थोडंसं डिस्कस. त्यांचे त्याचबरोबर एकंदरीत जे टीम ओनर आहेत प्रतीकजी दाभोळे हे देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मार्गस्थ झालेले आहेत. मागील 3 मॅच मध्ये एक सामना ते पराजित झाले, ज्याच्यामध्ये 2 मॅच त्यांनी जिंकलेत. अगदी जबरदस्त परफॉर्मन्स स्पर्धेमध्ये एक अर्धशतक देखील पाहायला मिळालं होतं. सौरभ पाटीलचं अगदी जलदगतीचं तब्बल 13 चेंडूमध्ये ते अर्धशतक होतं आणि तेरेकर अशी अगदी तुफान खेळ सादर करताना आपण त्याला पाहिलं. तर दुसऱ्या बाजूला मनोज हा देखील तितकाच गुणवान गोलंदाज आपल्या टीमकडून पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात होते, फार वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. आजच्या दिवसामध्ये खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या आहेत. या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस आहे, हा शेवटचा दिवस आहे. आज ग्रँड फिनालीची मॅच आजच खेळली जाईल आणि सगळे रसिक आतुरतेनं जसं जशा सगळ्या लीग फॉर्मॅटच्या मॅचेस होतील ना, त्याच्यानंतर मग सगळी ती समीकरणं जुळायला सुरुवात होईल. कोणता संघ क्वालिफाय होणार, कोणता संघ क्वालिफाय होणार नाही. मॅचला सुरुवात होते. या शेवटच्या दिवसातील मॅचचा आगाज झालेला आहे. पहिला चेंडू टाकतोय, पहिलाच बॉल नो बॉल आणि घेतला. इथे अपॉर्च्युनिटी होती की आक्रमण करण्याची, परंतु पहिल्या चेंडूला अगदी सोडण्याचं काम केलं होतं. लगभग पाहायला गेलं तर संघाचा स्कोर बोर्ड आता ओपन झालंय, खातं उघडलेलं आहे. येथे आजच्या या मॅचमध्ये किती रन्स मानले जाते, नो बॉलचा इशारा आहे. क्षेत्ररक्षक लॉंगपॉनच्या परिसरामध्ये चेंडूला चकमा दिलाय. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर, परंतु नाही. इथे 3+1=4 असे 4 रन्स खात्यामध्ये जोडले जात आहेत. कमालचं क्रिकेट येथे अलायन्स इलेव्हन या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडू टाकला जाईल. सौरभ पाटील, हो चांगला कव्हर ड्राईव्ह आहे. चेंडू दन 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 कर सीमारेषेच्या दिशेने चाललाय, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. सकाळच्या सत्रामध्ये डी फॅक्टर काम करतोय, कारण जे देव पडलेला आहे ते कुठेतरी इथे बॅटिंग करणाऱ्या बॅटरसाठी तेवढं चांगलं साबित आणि कारागिरी होणार नाहीये, कारण संपूर्ण जी आउटफील्ड थोडीशी ओली राहिली आहे आणि चेंडू आता बघा पुढे ट्रॅव्हल होत नाहीये. त्याच कारणास्तव मोठा प्रहार केलाय. चेंडू ऑब्विओमध्ये आहे. एक्स्ट्रा डीप कव्हरवरनं आपण बघतोय तर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावलाय. जोपर्यंत चेंडूला इथे थांबवलं जाईल, या चेंडूवरती देखील 3 रन्स मिळणार आहेत. टीमचे मॅनेजर आता चेअरअप करतात या प्लेयर्सना. लक्ष आहे अनिकेत तेरेकर, सौरभ पाटील, स्वप्नील एलवे सर आहेत टीमचे मॅनेजर. म्हणजे आपल्या प्लेयरकडे लक्ष देऊन आहेत की पुढच्या मॅचला ओपनिंगमध्ये थोडासा बदल करायचा की काय, याच्यावरती थोडी ती चर्चा देखील करतील. कदाचित रणजित पापाला ओपनिंगसाठी पाठवण्याचं एक सिंगल असेल. कदाचित पुढच्या मॅचमध्ये थोडासा बदल आणण्याचे चान्सेस वाटतात. रणजितला क्रमांक 1-2 मध्ये कदाचित ओपनिंगसाठी देखील पाठवलं जाईल, थोडीशी तिथे चर्चा केली जाते. त्याच्यानंतर क्रमांक 4 वरती आय थिंक रुपेश रांगलेंना देखील पुढे पाठवलं जाईल. प्रदीपला थोडंसं मागं ठेवलं जाईल, कारण एक चांगला डिफेन्सिव्ह क्रिकेटर आहे.
राकेशला का इथून जर पाहायला गेलं तर राकेशला मॅच मध्ये क्रमांक 6 वरती आणलं जाईल, कारण राकेश एक अग्रेसिव्ह खेळाडू. आपण विकेटची चर्चा करतोय, नंबर 3 ला पाठवलं, कोणाला जाईल? आता इथे राकेशलाच पाठवलं जात आहे. और जो नंबर 3 मध्ये शोहेब अरमारेला पाठवलं जाणार का? पहिल्या ओव्हरमध्ये विकेटचं पतन झालंय. अनिकेत तेरेकर स्ट्रोक वरती आडव्या बॅटला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क झाला नाही, दांडी गोल केली आहे. मनोजचं कौतुक करावं लागेल. व्हॉट एफर्ट्स, सुपर बॉलिंग. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यावेळेला मोठा प्रहार केलाय शोएब अरमारेला. माहित आहे की तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्ले षटकाचा परिपूर्ण फायदा. 4 स्ट्रेंथ आहे का शोएब अरमारेला. लगेच नंबर 3 वरती पाठवलंय. प्रतीक दाभोळे आता थोडेसे खुश दिसत आहेत. आणि कितीतरीची विकेट गेली, हरकत नाही, परंतु लगेच नंबर 3 वरती शोएब अरमारेला पाठवलंय. आता एक चौकार अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. स्वातर झालेले आहेत. आता डीपला काढू अगदी डीप स्क्वेअर लेगला तैनात केला गेलाय. समोर काढू तैनात असेल शोएब अरमारे. पुढचा चेंडू रूम बनवलाय, अगदी ऑन द राईज केलेले क्षेत्ररक्षक आहेत ऑफसाइड रिझन मध्ये. आणि षटक क्रमांक इथे 1 चा खेळ होईल समाप्त. लॉस ऑफ 118 रन्स आलाय सिनेमात. पुढची मॅच गजानन वॉरियर्स कामतकोण विरुद्ध स्वराज फायटर. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी कॉम्बोकडे मार्गस्थ व्हा. संपूर्ण संघ घेऊन आपण इकडे आमच्याकडे यायचं आहे. गजानन वॉरियर्स कामतकोण आणि त्याचबरोबर स्वराज फायटरचे जे सर्व खेळाडू असतील त्वरित आपण या. हॅलो. राखे एखाद्या शिकारी सारखा या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये ब्रह्मास्त्र घेऊन तो दाखल झालेला आहे. राखेनं अनेक शिकार केले, जबरदस्त क्रिकेट, अनेक गोलंदाजांच्या शिकारी केलेल्या आहेत त्यांनी. गोलंदाजांवर अक्षरशः तो अगदी तग देऊन उभा राहतो आणि तिथे केवळ एक सिंगल मोठा प्लॅन करण्याचं काम. सध्या तरी 2025च्या अगदी हा नवीन हंगाम सुरू झाला आणि या नवीन हंगामामध्ये सुरुवात करत असताना राकेशनं काय परफॉर्मन्स करायला सुरुवात केलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 23 या आकड्यावरती. जोपर्यंत सौरभ पाटील आहे धावांचा डोकर उभा राहू शकतो, रोहित पवार याच्याकडे ती विद्वत्ता राहिलेली आहे, ते पोटेन्शियल राहिलेलं आहे. समोरच्या दिशेनं ऑन द अलोंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, शॉट मिड ऑन तैनात केला गेला होता, त्याच्याकडे एक सिंगल रन्स.
धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. 24 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. आता या षटकामध्ये रन्स थोडेसे कमी आलेले आहेत. अनिकेत पेरेकर बॅक टू द पॉव्हिलियन झाला. त्याच्यानंतर मग इथे रनांना अंकुश लागला. शोएब बरमारी चौथ्यामध्ये मैदानाच्या बाहेर गेला. सौरभ पाटील मोठा फार करायचा आहे यावेळेला. चेंडू मात्र आहेत. क्षेत्ररक्षक डीपला तैनात होता. 3 घेतले जातील का, परंतु नाही. तिथे 2च रन्स वरती आता समाधान संतुष्ट व्हावं लागेल. संघाचा स्कोर का 26 लॉस ऑफ 2 अलायन्स 11. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. इथे तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना मनोजला पुन्हा एकदा खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी त्याला 5 रन केलं गेलेलं आहे. धावसंख्या 28 ला जाऊन पोहोचले. सुरुवातीचा चेंडू नो बॉल टाकला. एक्स्ट्राचे रन्स आता बॅटिंग करणाऱ्या टीमला तुम्ही देत आहे. याच्यावरती तुम्हाला थोडासा रोख लावावा लागणार आहे. आर्या फायटरचे ऑल प्लेयर लगेच कॉमेंट्री बॉक्स कडे या. आर्या फायटरचे सर्वच्या सर्व प्लेयर्सना रिक्वेस्ट आहे, आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स कडे 2 मिनिटांमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. आणि रॉयल किंग आणि आर्या फायटरचे जे सर्व खेळाडू असतील त्वरित कॉमेंट्री बॉक्स कडे 2 मिनिटांच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवायची आहे. गजानन वॉरियर्स कामतकोण विरुद्ध स्वराज पाटरचे कॅप्टन. आपण कॉम्बॉक्स कडे या. टॉस करतोय. ओ यावेळेला राकेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका. 6 रन षटकार पाहायला मिळत आहेत. यावेळेला शिकारी तर अगदी सरळ मात्र होता, परंतु समोर जी शिकार चालून आली होती त्याची जबरदस्त शिकार केली आहे. आक्रमण करताना दिसला राकेश बुवट. षटकारांचा इथे अवकाळी पाऊस पडतो सकाळच्या सत्रात. पाटील मात्र थोडासा या ठिकाणी शांत आहे, परंतु राकेश कुठे शांत बसणार आहे. अशा रडार मध्ये देणार तर नतीजा तसाच होणार. पुन्हा प्रहार करायचा. फटका फसलाय, जावं लागेल. अपसेर तॉम्बी जव्वाजेर. आता कदाचित आपण बघतोय तर या ठिकाणी या शिकाऱ्याची आता शिकार नशेर या ठिकाणी कुठेतरी शिकार केलेली आहे. प्रदीप कुटरेकर गावरे एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पिंट्या पवार टॉससाठी या लगेच तुमची मॅच खेळली जाते. स्वराज फायटर्स विरुद्ध श्री गजानन वॉरियर्स कामतकोण या 2 संघांमध्ये ते बॅटल आहे. अलायन्स 11ची महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथून हा सामना जिंकावाच लागेल. तर दुसऱ्या बाजूला आरजे स्पोर्ट शिवाजीनगर संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये दिसतोय. राऊंड द विकेट पुढचा चेंडू. सुरेख बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतच आहे. 39 रन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. गजानन वॉरियर्स कॅप्टन, जर तुम्ही 1 मिनिटांमध्ये आला नाही तर एक पिंट्या स्वतः तुम्हाला या ठिकाणी
चेक. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकडेवरती. 39 रन्स. यावेळेला आपण एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चारच. मैदानामध्ये कोणत्या प्रकारचे अपशब्द वापरू नका. सर्वांना रिक्वेस्ट राहील, ऑल प्लेयर्सना रिक्वेस्ट आहे की आपण मैदानाकडे ज्यावेळेला बॅटर्स खेळत असतील किंवा बॅटर्सच्या तोंडातून कोणत्याही प्रकारचे अपशब्द वापरू नये. अन्यथा तुम्हाला या ठिकाणी ऑफिशियल जे रेफरीज आहेत त्यांच्या माध्यमातून त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. चला 46 रन 46 झालेले आहेत. सौरभ पाटील चांगल्या रंगारूपामध्ये दिसत आहेत. 9 ला त्यांनी फेस केले, 17 वरती खेळत आहेत. 46 झालेले आहेत. 4चा खेळ अजून बाकी आहे. चांगला चेंडू टाकलाय, वाईट बॉल असेल, लेगस्टंपच्या थोडंसं बाहेरून बॉल ट्रॅव्हल झालेला आहे. इथे मोठा प्रहार केलाय, खूप उंच बॉल गेलाय. कॅच पकडली जाते का? परंतु येस ऍब्सोल्युटली इथे कॅच पकडली गेली आहे. सौरभ पाटील नाखुश होत असताना मैदानाच्या आता बाहेर येतोय. एक मोठा धक्का, 5वा धक्का बसलेला आहे अलायन्स 11 या टीमला. आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर विरुद्ध हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत अलायन्स 11 या दोन संघांमध्ये इथे चेंडू हवेमध्ये खेळला होता सुमित जाधवच्या माध्यमातून. लेफ्ट राईट ही कॉम्बिनेशन फोडू शकतात. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 मिळत आहेत. चौकार आलेला आहे, चौकार पाहायला मिळत. अजून देखील शिल्लक आहे. याच्या पुढची मॅच स्वराज फायटरचा संघ श्री गजानन वॉरियर्स कामतकुंड या टीमच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल, परंतु 1 रन घेतलाय आणि इथं बघता बघता 2 रन्स देखील कंप्लीट केलेले आहेत. आणि इथे कुठेतरी मोठ्या चुका घडतायत. विष्णू अण्णांच्या माध्यमातून या चुका आहेत. 2 रन्स तिथे घेतले गेले. 53 रन स्कोरबोर्ड वरती. सिक्स रन्स करायचे 24 बॉल मध्ये.
20 रन्स 20 रन्स झालेले आहेत. एक चेंडूचा अजून देखील खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातील. चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला राहिलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ संपतोय. धावसंख्या 21 ला जाऊन पोहोचले. 12 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 35 पाहिजे. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक तिसऱ्यासाठी पुन्हा एकदा सौरभ पाटील. इम्पॉर्टंट मॅच मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी करणारा सौरभ पाटील आलाय. षटक क्रमांक एकंदरीत तिसरं असेल. या 12 मध्ये 35 रन्स पाहिजेत. इथे गोलंदाजांना जर एक्स्ट्रा रन्स दिले तर कदाचित या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगरचा संघ. परंतु त्याच गोष्टींवरती थोडंसं लक्ष सौरभ पाटीलला देखील द्यावं लागेल. एक एक मॅच इम्पॉर्टंट आहे इथून पुढे. बॉल पहिला टाकला गेला रुपेश रांगला यांच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिली मॅच आहे. याच्यानंतर स्वराज फायटरचा संघ श्री गजानन वॉरियर्स कामतकोण या टीमच्या विरोधामध्ये धडकताना दिसणार आहे. पुढचा चेंडू टाकला जाईल. मोठा प्रहार करायचा होता. नॉमॅन्स लँडला चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. तोपर्यंत 3 रन्स भन्नाट वेगाने कंप्लीट होतील. सौरभ पाटील बॅटिंग मध्ये या पहिल्या मॅच मध्ये तेवढा चांगला रंग नव्हता. परंतु गोलंदाजी करताना आपल्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देताना पाहायला मिळालंय. याही बॉलवरती आता दुहेरी रन्स घेतलेत. पहिल्या बॉलवरती 2 आले. दुसऱ्या बॉलवरती 3 आले आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा 2 रन्स काढलेत. प्रहार केलाय. अनिकेत तेरेकरच्या हातामध्ये सरळ चेंडू मात्र ट्रॅव्हल झालेला आहे. कॅच पकडली जाईल. भाई गराटे सरळ मैदानाच्या बाहेर जातोय. एक मोठा धक्का बसतोय. मागच्या कालच्या दिवसापासून बाईचा जो फॉर्म आहे एवढा चांगला राहिलेला नाहीये. चांगली बॅटिंग झालेली नाहीये. आपल्या टीमचे एकंदरीत जे ओनर असतील किंवा प्लेयर्स असतील त्यांना एक अपेक्षा होती की भाईकडनं मोठमोठे स्ट्रोक पाहायला मिळू शकतील. पण तेवढी चांगली बॅटिंग नाही. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येते. सौरभ पाटीलचं पुनरागमन बघायला मिळाले. मोठा प्रहार करण्याचा लोक कार्पेट डिप मध्ये विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इथे जबरदस्त थ्रो आणि षटक क्रमांक 3 चा खेळ संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये आता 26 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 26 ची गरज आहे. 56 चा पाठलाग करताना आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगरचा संघ. आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. एकही सामना जिंकला नाहीये आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमनं. अनिकेत तेरेकर गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 मध्ये 26 डिफेन्स केले जातील की ते बाबू मोठे प्रहार करेल. षटकार चौकारांचा बहुसार करेल. सहा मध्ये 26 ची आवश्यकता. प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. 4 रन्स मिळणार आहेत. चौकार बघायला मिळतोय. चौकार येतोय. सुरेख फटकेबाजी. अनिकेतचं स्वागत चौकाराने केलंय. 5 बॉल मध्ये 22 रन्स पाहिजे. 5 मध्ये 22. 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता. अनिकेत तेरेकरच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा जो खेळाडू आहे रोशन राऊत. रोशनच्या माध्यमातून चेंडू टाकला जाईल. क्षेत्ररक्षक आहेत. बापाच्या माध्यमातून चुका घडलेत. रन्स मात्र दिले जातील. कौशिक थोडेसे या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर नाराजगी व्यक्त करतायत. या टीम मध्ये कौशिक असा प्लेयर आहे थोडासा ॲग्रेशन आहे या प्लेयरकडे. सातत्याने खेळाडूंवरती लक्ष आणि मैदानामध्ये 100% प्रेझेंट राहिलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. मैदानामध्ये 100% प्रेझेंट असतो.
काय घडतंय मैदानामध्ये त्याच्याकडे अगदी बारकाईनं लक्ष देणारा खेळाडू म्हणजेच कौशिक झगडे. अलायन्स 11 सानिकेत तरेकर तयार असेल, मोठा प्रहार करायचा आहे. इथे कॅच पकडली जाईल. कौशिक झगडेनं इथे कॅच पकडलेली आहे. विकेटचं पतन झाले. 3 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. अलायन्स 11 या टीमनं हा सामना मात्र एकंदरीत स्वतःच्या दिशेनं आता झुकवून घेतलाय. कमालचं क्रिकेट पाहायला मिळालं अलायन्स 11 या टीम कडून. समोर प्रदीप कुटरेकरच्या हातामध्ये सरळ चेंडू मात्र ट्रॅव्हल झालेला आहे, जिथे कॅच पकडली जाते. एक बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू आणि 15 धावांची गरज. हा सामना पुन्हा एकदा अलायन्स 11 या टीम कडे परिपूर्ण झुकलाय. हा अगदी प्रतिस्पर्धी टीम आरजे स्पोर्ट शिवाजीनगर या टीमचा कदाचित पहिला सामना जिंकणं हे जे स्वप्न आहे ते थोडंसं या ठिकाणी पुन्हा एकदा अपूर्ण राहिले. आणि बॅक टू बॅक विकेट्स बघायला मिळतात. अनिकेत तरेकरनं कमालची केली गोलंदाजी. अलायन्स 11 या टीमनं हा सामना जिंकलाय. प्रतीक दाबुळे हे देखील आता चांगले खुश दिसतात चेहऱ्यावरती. या ठिकाणी चांगलं हास्य आहे. तर त्यांचे मॅनेजर देखील स्वप्नील लेलवे यांचा देखील चेहरा आता बघण्यासारखा राहिलाय. मॅचची समरी पटेल 10 मध्ये